बार्शी तालुक्यातील सन 2024 चालू वर्षाची खरीप शेती पिकाचे पंचनामे होऊन प्रलंबित असणारी अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत मिळावी अशी मागणी खामगाव येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शरद भालेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। खरीप व रब्बी पीक विमा मंजूर असलेली प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावी, अन्यथा 16 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदान वितरित झाले नसल्याची अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होत आहेत। तसेच प्रलंबित खरीप अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान तात्काळ मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे, सदर अनुदान नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने वर्ग करावी अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली आहे। यंदाच्या पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या 4ही महिन्यात राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे लाखो हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे, त्याचे पंचनामे झाले आहेत। राज्य सरकारने मदत देखील जाहीर केली आहे। मात्र जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अद्यापही अंतिम करण्याचे काम सुरू आहे। अहवाल अंतिम न झाल्याने ते राज्य सरकारला अद्याप सादर करण्यात आलेले नाही। सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त पुणे यांना नुकसानीचा आकडेवारी अबक प्रस्ताव पाठवले नसल्याचे, मदत मिळाली नसल्याचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी निवेदनात म्हटलं आहे। शरद रामलिंग भालेकर, सचिन आगलावे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार बार्शी, जिल्हा कृषी अधीक्षक, पोलीस आयुक्त सोलापूर, तालुका कृषी अधिकारी बार्शी यांच्याकडे देखील निवेदन पाठवले आहे।